द लिव्हिंग वर्ल्ड, सजीव सृष्टी. स्टँडर्ड 6, सब्जेक्ट सायन्स. What we learn from this lesson? Characteristics of living things, useful living things, harmful living things, wild animals. या धड्यातून आपण काय शिकणार आहोत? सजीवांची लक्षणे, उपयुक्त सजीव, अपायकारक सजीव, जंगली प्राणी. Which are the characteristics of living things? सजीवांची लक्षणे कोणकोणती आहेत? ग्रोथ, वाढ, नेसेसिटी ऑफ फूड, वाढीसाठी अन्नाची आवश्यकता, रेस्पिरेशन, श्वसन, एक्सक्रिएशन, उत्सर्जन, रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली अँड मूवमेंट, चेतना, क्षमता व हालचाल, रिप्रोडक्शन, प्रजनन, अ डेफिनेट लाईफ स्पॅन, ठराविक आयुर्मान, सेल्युलर स्ट्रक्चर, पेशीमय रचना. दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. ही सजीवांची लक्षणे आहेत. आपल्या सभोवती अनेक प्रकारचे सजीव, प्राणी, वनस्पती आढळतात. त्यांच्यामध्ये साम्य आणि भेद दिसून येतो. तरीही ते सजीव आहेत हे आपण काही ठराविक वैशिष्ट्यांच्या आधारे ओळखतो. निर्जीवांमध्ये ही वैशिष्ट्ये आढळून येत नाही. देर आर सम स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स इन लिव्हिंग थिंग्स. सो इन दिस लेसन वी लर्न द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. The first characteristic is growth, वाढ. Here is a picture. From this picture we learn that there is growth in living things. All living things grow into adults in certain fixed periods. Human babies require 18 to 21 years for complete physical growth. During this period, they gain height, weight, and strength. When plants grow, there is increase in width, height of the stem. Some plants develop branches while others lack these. Plants keep on growing, they are alive. The growth of living things is from within the body and in all parts of the body. या चित्रावरून आपल्या असं लक्षात येतं की बाळाची वाढ होऊन त्याचे प्रौढ स्त्री पुरुषात रूपांतर होते. वाढीच्या काळात उंची, वजन, ताकद यांमध्ये वाढ होत असते. अशी सर्व प्राण्यांची वाढ होऊन ते प्रौढ होण्यास ठराविक कालावधी लागतो. मानवाच्या अशा वाढीस 18 ते 21 वर्षे लागतात. सर्व सजीवांची वाढ होत असली तरी प्राण्यांची वाढ ठराविक काळापर्यंतच होत असते. वनस्पतींची वाढ मात्र त्या जिवंत असेपर्यंत होत असते. वनस्पतींची वाढ ही प्रामुख्याने खोडाची जाडी, उंची यामध्ये होत असते. वाढ होत असताना वनस्पतींना फांद्या फुटतात तर काहींना फांद्या फुटत नाही. The next characteristics is food of living things. Food necessary for growth. अन्न हे वाढीसाठी आवश्यक असतं.
सजीवांच्या वाढीसाठी अन्न आवश्यक असतं. ऑल प्लांट्स आर ॲट्रोट्रोप्स. दे प्रिपेअर देअर ओन फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. वॉटर अँड न्यूट्रिएंट्स फ्रॉम द सॉइल, sunlight, carbon dioxide, chlorophyll in the leaves. This process is called photosynthesis, and in this process giving out oxygen. Heterotrophs. All animals and few plants take up ready food from the plants. They are called heterotrophs. Herbivorous and carnivorous. Grass plant eaters are called herbivorous, and hunters flesh eaters are called carnivorous, and omnivorous, eating both types of food. Humans are omnivorous. वाढीसाठी अन्नाची आवश्यकता असते. वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न तयार करतात. जमिनीतील पाणी, पोषक तत्वे, हवेतील कार्बन डायऑक्साईड यांच्या साहाय्याने अन्न निर्मिती करतात. ही प्रक्रिया वनस्पतींच्या पानात होत असते. हरितद्रव्याच्या मदतीने सूर्यप्रकाशात ही प्रक्रिया होत असल्याने या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण असे म्हणतात. प्राण्यांमध्ये मात्र हरितद्रव्य नसते. प्राणी स्वतःचे अन्न तयार करत नाहीत. शेळी, मेंढी, घोडा यासारखे प्राणी गवत खातात, तर वाघ, सिंहासारखे प्राणी, जंगली प्राणी वनस्पतींवर जगणाऱ्या प्राण्यांची शिकार करून अन्नाची गरज भागवतात. अन्नग्रहण आणि त्यामुळे होणारी वाढ हे सजीवांचे लक्षण आहे. The next characteristic is respiration. All living things need oxygen for their survival. Inhaling the oxygen and exhaling the carbon dioxide is called respiration. In animals, there are specialized respiratory organs, while plants respire through the microscopic pores on their stems. This is called stomata. श्वसन. सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. ऑक्सिजन शरीरात घेणे आणि त्याच्या वापरातून शरीरात तयार होणारा कार्बन डायऑक्साईड शरीराबाहेर सोडणे याला श्वसन असे म्हणतात. मासा, साप, उंदीर, अळी, झुरळ अशा प्राण्यांमध्ये श्वसनासाठी ठराविक इंद्रिये असतात, तर वनस्पती त्यांच्या खोड व पानांवरील सूक्ष्म छिद्रांद्वारे श्वसन करतात. श्वसन हे सजीवांचे लक्षण आहे. द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज excretion. Excreta. The waste substances formed during the different processes that takes place in the bodies of animals is called excreta. Excretion, the process of elimination of waste products from the body, is called excretion. Specialized organs present in the animals for the excretion are called excretory organs. In plants, the waste substances are stored in leaves and then shed along the leaves of sometimes through the barks of the tree. Plants also secrete excess of water in the form of water vapors. प्राण्यांच्या शरीरात होणाऱ्या अनेक क्रियांमधून निरुपयोगी टाकाऊ पदार्थ तयार होतात. त्यांना उत्सर्ग असे म्हणतात. हे उत्सर्ग शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला उत्सर्जन असे म्हणतात. प्राण्यांमध्ये उत्सर्जनाचे विविध अवयव असतात. वनस्पती सुद्धा उत्सर्जन करतात. काही वनस्पतींची विशिष्ट ऋतूंमध्ये पानगळ होते. वनस्पतींच्या पानांमध्ये साठलेले उत्सर्ग त्या पानांबरोबर गळून पडतात.
बाभूळ, शेवगा या वनस्पतींच्या खोडावर असणारा चिकट पदार्थ हा वनस्पतीचा उत्सर्गच आहे. The next characteristic is responsiveness to stimuli. चेतना, क्षमता व हालचाल. चेतनेला प्रतिसाद देताना सजीवांमध्ये विविध क्रिया होतात. अंगणात लावलेली वेल सुद्धा आधाराच्या दिशेने झुकते. लाजाळूच्या पानाला हात लावल्यास लाजाळूचे पान मिटते. तर सजीवांमध्ये ही हालचाल स्वयंप्रेरणेने होत असते. हाताला जर भांडे गरम झाले तर आपण हात बाजूला काढतो, म्हणजे आपण त्या घटनेला प्रतिसाद दिलेला आहे. सभोवताली घडलेली घटना म्हणजे चेतना आणि त्यामुळे सजीवांनी केलेली हालचाल म्हणजे प्रतिसाद. चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतना क्षमता असे म्हणतात. All living things respond to the activity that occurs in their near surrounding. This ability to respond stimulus is called responsiveness. Living things move their own accord. Animals can change their place at the time of movement, but plants cannot. They also show movements in the form of responsiveness to various stimuli. When dog sees the food, the response is salivation. This is the response from the dog. So, dogs give responsiveness to stimuli. Reproduction, prajanan. In the process of reproduction, the living things gives rise to young one of their kind. Some animals give birth to their young ones. Some lay eggs from which the young ones hatch out. Plants reproduce through seeds, part of stem and leaves. सजीव स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करतात. काही सजीव पिलांना जन्म देतात तर काही अंडी घालतात. त्यातून पिलांचा जन्म होतो. वनस्पतींच्या बिया, खोडे, पाने यांपासून वनस्पतींची नवीन रोपे तयार होतात. सजीवांच्या स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याच्या प्रक्रियेला प्रजनन किंवा पुनरुत्पादन असे म्हणतात. प्रजनन हे सजीवांचे लक्षण आहे. A definite lifespan. Every living thing has fixed lifespan. Life comes to an end with death when organs become weak. Every plant and animal has different lifespan. Dog has 12 to 18 years. Ostrich has 50 years. Giant turtle on the Galapagos Island 170 years. ठराविक जीवनकालाच्या ठराविक टप्प्यावर सजीव प्रजननक्षम होतात. प्रजननानंतर त्यांचे अवयव क्षीण होतात आणि कालांतराने त्यांचा जीवनकाल संपतो, म्हणजेच सजीव मृत्यू पावतात. कुत्रा याचे आयुर्मान 12 ते 18 वर्षे, शामरोग हा 50 वर्षे जगतो. दक्षिण अमेरिकेजवळील गॅलापेगॉस बेटावर आढळणाऱ्या महाकासवाचे आयुर्मान सुमारे 170 वर्षे असते. मे फ्लाय या कीटकाचे आयुर्मान 1 तासापासून 24 तासांपर्यंत असते. Cellular structure. All living things are made up of cells. The living things made up of single cell are called unicellular organism. Amoeba, paramecium, bacteria are unicellular organism. Multicellular organism. The organisms are made of many cells. Cockroach, mouse, banyan tree. Number of cells vary in different organisms. All the living things show cellular structure.
सर्व सजीवांच्या शरीराची रचना ही पेशींनी बनलेली असते. काही सजीव एका पेशीपासून बनलेले असतात, त्यांना एकपेशीय सजीव म्हणतात. तर जे सजीव अनेक पेशींचे बनलेले असतात त्यांना बहुपेशीय सजीव असे म्हणतात. अमिबा, काही सूक्ष्मजीव हे एकपेशीय सजीव आहेत. मानव, गाय, उंदीर, झुरळ, हत्ती, वडाचे झाड हे बहुपेशीय सजीव आहेत. पेशींची संख्या वेगवेगळी असली तरी पेशीमय रचना हे सजीवांचे प्रमुख लक्षण आहे. युजफुल लिव्हिंग थिंग्स, उपयुक्त सजीव. वी गेट फूड फ्रॉम प्लांट्स, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, ग्रेन्स, green leafy vegetables, often from different types of plants. Some plants are used as medicine. Adulsa, hirda, beheda, shatavari are useful plants. Useful animals. Some animals are domesticated. Cow, buffalo are used as pets. Dogs, cats. Animals such as camel, horse, oxen are used as means of transport. Fish, sheep, goats, fowls are used as food. These animals are useful in occupation. Earthworm is used for agriculture. घरगुती तसेच औद्योगिक उपयोगासाठी वनस्पती वापरात येतात. मेथी, बटाटा, भेंडी, सफरचंद, केळी यांचा वापर अन्नासाठी, तर अडुळसा, हिरडा, बेहडा, शतावरी यांचा वापर औषधासाठी केला जातो. प्राणीसुद्धा आपल्याला उपयोगी पडतात. कुत्रा, मांजर, गाय, म्हैस हे प्राणी घरगुती उपयोगासाठी पाळले जातात. मासे, मेंढी, कोंबड्यांचा उपयोग अन्नासाठी करतात. घोडा, उंट, बैल हे विविध व्यवसायांसाठी उपयोगी पडतात. गांडूळ तर शेतीसाठी अत्यंत उपयोगी आहे. हार्मफुल ॲनिमल्स, हानिकारक सजीव किंवा अपायकारक सजीव. सम प्लांट्स अँड ॲनिमल्स आर हार्मफुल टू द ह्युमन बीइंग. मॉस्किटोज अँड फ्लाईज स्प्रेड डिसीजेस. लाईस अँड टिक्स spread skin diseases. Cockroaches, mice and rats destroy our food. Poisonous snakes and scorpions cause to death. Harmful plants, dodder, parthenium, weeds, ponds of nettle, itching. Colocasia leaves, itching. Oleander, lantana, strong odor. Uncontrolled growth of algae, pollution of water. आपल्या सभोवती जसे काही प्राणी आपल्याला उपयोगी असतात, वनस्पती उपयोगी असतात, त्याचप्रमाणे काही प्राणी आपल्याला त्रासदायक असतात, अपायकारक असतात. झुरळे, उंदीर, घुशी अन्नाची नासाडी करतात. गोचीड यामुळे अनेक रोग होतात. विषारी पाली, कोळी, साप, विंचू चावल्यास मृत्यूसुद्धा होतो. प्राण्यांप्रमाणे वनस्पतीही अपायकारक असतात. गाजर, गवत, अनावश्यक तण, अमरवेल हे अपायकारक असतात. खाजकुयलीच्या शेंगा, अळूची पानं यांना हात लावला तर आपल्याला खाज सुटते. कणेर, घाणेरी यांचा वास उग्र असतो. धोत्रा ही विषारी वनस्पती आहे. कवक, शेवाळ यांची पाण्यात बेसुमार वाढ झाली तर पाणी दूषित होते आणि आजार पसरतात. हिंस्त्र सजीव, जंगली प्राणी. Wild animals. Wild animals that hunt other animals for feeding are called predators. Tigers, lions, leopards, wolves. Due to deforestation and encroachment of man into forest, there is animal hunt conflict. National Geographic and Discovery are the television channels that gives detailed information about plants and animals. Plants and animals are our natural resources. We should protect and conserve them. जंगलात राहणारे जे प्राणी इतर प्राण्यांची शिकार करून खातात त्यांना हिंस्त्र प्राणी म्हणतात. वाघ, सिंह, लांडगे, बिबट्या
असे काही प्राणी काही वेळेस जंगलतोडीमुळे अन्न मिळवण्यासाठी मानव वस्तीत शिरतात आणि मोठ्या प्रमाणात पाळीव प्राणी यांचे बळी घेतात. तर आपल्या सभोवताली आढळणारे विविध वनस्पती प्राणी यांच्याविषयी माहिती मिळवण्यासाठी नॅशनल जिओग्राफिक आणि डिस्कवरी या वाहिन्यांवरील कार्यक्रम बघा. प्राण्यांचे संरक्षण करणे, वनस्पतींचे संरक्षण करणे ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. थँक्यू. धन्यवाद.